विशाल विशाल कोण कन्हैया लागला का माझ्या बाबांचा पत्ता लागला जितू बाबाला भेट केलं भेट केली कुणी काय केली विक्रांत महाराजांनी पण का कशासाठी राणी सरकारच्या पुरामागे आपल्या जितू बाबाचा हात आहे तर संशोधनाचा खोटे म्हणून राजे सरदार काही करू राज दरबारात घेऊन गेले फतेहसिंग प्रधान राख म्हणावा या विशाल बरोबर का द्यायची तो अशील प्रधान मी सुद्धा भिल्लाचा बच्चा आहे भिल्लीच्या दुधावर पोचलेला हा विशाल तुझ्याशी टक्कर देऊन आपल्या बाबाला सोडून आली त्याच नाव सांगेल भिल्लाच्या अवलादीचं विशाल आज रात्री जाऊन त्या राजाकडे आम्ही चांगलाच विचार केला न्याय प्रिय राजे म्हणून पक्षी कसे विक्रांत महाराज युद्धाच्या दिशेने नाही कन्हैया आता विचारू काही उपयोग होणार नाही बनीने काव्याने हल्ला करून किंवा चोर वाटेने जाऊनच बाबांची सुटका केली पाहिजे आणि मग त्या फतेहसिंगाचाच काटा करतो मी नीलप्रभ मंगल शक्तीने कुडून देऊन त्याला छळ करणाऱ्या पुताना चांगला धडा शिकवला पाहिजे त्यासाठी कन्हैया तू आता जाऊन भुल्या आणि रावजाला सांग आज रात्रीच जातो राजवाड्यावर उद्या सकाळपर्यंत सोडून आणतो बाबाला फतेहसिंगाला वाटत असेल की भिल्लाची औलाद काय करणार पण चिकटली तर कोचडी सरती दे माय धनी ठाय करायला लावतील म्हणावं चोर वाटेने जाऊया कसे करू पण चोर वाटे आपल्याला ढकलत नको त्याची चिंता करू नकोस प्रथम तिथपर्यंत पोचूया दे मग पाहू पुढं काय होतंय बोल कोण विशाल चोर हा जपून जावं लागणार आपल्याला फतेहसिंग फार हुशार काय खाण्याच्या चारी भोवती कडक एक पहारा ठेवला तर काही संशय तर त्याला काय करण्याचा हुकूम दिला वाघाच्या भेद घुसायचं तर वाघाच्या काजानच गेलं पाहिजे मारू किंवा मरू दिशेने शत्रूवर घाव घातला तर विजय निश्चितच आपला आहे चोरवाटेने जाऊन हे सर्व ऐकले पण घोरपणीचं सैन्य किती मोठे याचा अंदाज का आपल्याकडे फिरत फक्त 25 ना साधन ना साबून कशाच्या जोरावर तोड देणार आहे कन्हैया वेळेला शक्तिशाली गजराजाला शुद्धक मुंगीस तयार करतो मी माझ्या युक्तीच्या जोरावर त्यांच्या राजवटीशी झुंज करणार मग हरकत नाही झुंजताना मी मिळवतो पण त्या फतेहसिंगाला प्रधान पदावरून खाली खेचणार तू आता इथं थांबू नकोस तुला जाऊन सांग विशालने बोलावलंय म्हणून हो जातो तुम्ही तयारी द्या कन्हैया तुला सांग सोबत रावजालाही घे म्हणून हो जातो कन्हैया तू सुद्धा लवकर परत ये मी तुझी वाट पाहिली त्याचं मरण जर जवळ आलं असेल तर तो तरी काय करणार तुला काही बोलला का तो माझ्या बरोबर तुम्ही पत्या स्त्रीला असं बोलायला शरम नाही वाटत तुला अरे कुत्र्या बाजूला हो नाही तर फुकाचा मशी कोण सांभाळून हराम करा नाही तर बच्चे हो बेटे जबान संभाल के बात कर नहीं तो नहीं जबान काट लूंगा अरे खूप पहिले तुझ्या सगळ्या